झोपेतही हात सोडत नाही ती तुझा. आय मीन तुमचा. सतत जवळ हवे असता तुम्ही तिला. जे व्हायला नको होतं तेच झालं. सई मॅमने मला वॉर्न केलं होतं, तू आणि जुई एकमेकात गुंतू नका, त्रास होईल. पण ते दुःख, ती इन्सिक्युरिटी मी भोगली होती. तो लहानपणीचा एकटेपणा माझ्या ओळखीचा होता. मला नाही राहवलं. आणि आता मी अमेरिकेला चाललीये. जुईचं काय होईल? ही मला हाका मारत रडेल आणि धावत यायला मी इथे नसीन. खूप लांब असेल मी, खूप लांब. एक गोष्ट केली तर सगळ्यांचे सगळेच प्रश्न सुटतील. म्हणजे हा प्रश्न विचारण्यासाठी अजून थांबलो असतो मी. योग्य वेळेची वाटही पाहिली असती, पण तू अमेरिकेला चाललीस. मग आपली कायमचीच ताटातूट होणार. मग नंतर विचारणं खूप जड गेलं असतं मला. लग्न करशील माझ्याशी राधा? Will you marry me? Will you marry me? Will you marry me? राधा, राधा जुईला तिची आई मिळेल. आपल्याला दोघांनाही एक घर मिळेल. राधा, लहानपणापासून तुला तुझं हक्काचं घरच नाही मिळालेलं. आणि जे घर तू आपलं मानलंस त्याच घराने तुला बाहेरचा रस्ता दाखवणार. आणि खरंच सांगतो राधा, हे घर दोन्ही हात पसरून तुझ्या स्वागताला उभं आहे. Will you marry me, Radha? अरे माणसं दिसत नाही का? गाड्या चालवतो काय चेष्टा करता? अरे कोण आहे? व्हॉट नॉनसेन्स. सौरभ, आय नो धक्का बसला असेल तुला, पण आय गेस इट्स नॅचरल. खरंच इट्स नॅचरल. माझ्या मुलीला पोटच्या पोरीसारखं सांभाळलं असतो.
तिच्यासाठी मला शोधून काढायचा आटापिटा केलास. माझं मूर्खासारखं वागणं, माझे अपमान झेललेस आणि मुख्य म्हणजे मला माणसात आणलंस तू राधा. आय वॉज बाउंड टू फॉल फॉर यू. तू इतकं सगळं माझ्यासाठी करून मी तुझ्या प्रेमात पडलो नसतो तर माणूसच नसतो मी. राधा, राधा, आय मीन इट. रिअली आय मीन इट. करशील लग्न माझ्याशी? जुईला आई मिळेल तिची आणि तुलाही खरं खुरं प्रेम करणारी माणसं मिळतील राधा. राधा, यू यू डिझर्व अ हॅपी लाईफ. माझी एक अट आहे. तुम्ही ती जर मान्य केली तर तुमच्या बोलण्याचा मी विचार करीन. काय? तुम्हाला चित्रकला सोडावी लागेल. काय? हे वेड लागले का राधा तुला? चित्रकला हा प्राण आहे माझा. तोच जर तू काढून घेतलास तर मी कसा जगू सांग? सौरभ माझा प्राण आहे विक्टर डिकोस्टा. तोच जर तुम्ही हिरावून घेतला तर मी कशी जगीन? मी हिला घेऊन जाते. उद्या सकाळी सई मॅम कडनं हिला घेऊन जा. बरं झालं आपल्यालाच भेटला हा. अशा अवस्थेमध्ये घरी गेला असता तर जाम लोचा झाला असता. आज त्याला इथंच राहू द्या. त्याला सकाळी जाग आली की मी घरी पोहोचवेन. पण मॅडम, तुम्ही प्लीज काही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे तो असं नेहमी पित नाही. त्याला जरा डिस्टर्ब. ठीक आहे ठीक आहे. काही पैसे लागले तर सांग. पैसे? अहो मॅडम, माझा जीवलग मित्र आहे तो. त्याच्यासाठी जीव पण देईन मी. पैशाचं काय? इनफ. काही लागलं तर प्रियांकाला फोन कर. हो. हे घ्या कार्ड. संजू, सीमा, अगं तू कशाला आलीस बाहेर? तू तू जा बरं, विश्रांती घे. मी बघते ना. संजू, मी ठीक आहे. मला आणि तिकडे आतमध्ये चैन पडली असते का? काय झालं सौरभचं? त्यालाच लावते फोन पण पण उचलत नाहीये तू. काय समजायचं काय? हा मुलगा सुद्धा ना. सुखरूप असला म्हणजे मिळवलं ग. पाहिलंच ना मगाशी कसा बोलत होता ते. नाहीतर काय, याचा ना रागही येतो आणि काळजीही वाटते. मगाशी तुला कसा बोलला ऐकलंच ना तू? मला तर ऐकवत नव्हतं. जाऊ दे रंजू, ते सगळं आपण नंतर बघूया. तू जरा एकदा यशनं फोन लावून बघ ना. अगं त्याला 4 वेळा फोन लावून झाला. सापडला का सापडला का? त्याला तर किती त्रास देऊ ग. तोही त्याला शोधत फिरतोय. प्लीज प्लीज एकदा फोन लाव. हा बघ, सापडेल तो. बघ ना जरा. सापडेल, नक्की सापडेल. यश गेलेत ना शोधायला. सापडेल माझा सौरभ.
राजा तुझ्याशी ना काय बोलायचं तेच मला कळत नाहीये. सतत हट्टीपणा आणि मनमानी. ते सौरभला कशाला नावं ठेवायची आपण? तू तरी दुसरं काय करतेयस? हॅलो. हॅलो राधा, अवली बोलतोय. अवली, हो, कशी आहेस? मी बरी आहे. राधा, मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगायला फोन केला होता. सौरभ आत्ता माझ्या घरी आहे. त्याच्या मोबाईलमधनं मला तुझा नंबर मिळाला. ऍक्च्युली काय झालं माहिती का, मगाशी हे बघ, पण तू काही काळजी करू नकोस. तो माझ्या घरी अगदी सुखरूप आहे. हा, अवली, सौरभची काळजी घे. हो. त्याला रोज वेळेवर ऑफिसला पाठव. मी नाही येऊ शकत. मी उद्या रात्री अमेरिकेला चालली. काय? हो, अगं, फक्त एवढंच सांगेन की प्लीज सौरभची काळजी घे. हॅलो हॅलो राधा. माझा डोका चालत नाही रंजन. सगळीकडे शोधला त्याला, कुठेच सापडत नाही. तो कुठे गेला असेल हा? यश, तो त्याच्या ऑफिसमध्ये असला तर आपण थोड्या वेळाने तिथे फोन करून बघूयात. अरे ह्या माझ्या लक्षातच नाही आला. हल्ली तो केव्हा पण ऑफिसला असतो. पण रंजय, तो ज्या अवस्थेत गेला त्या अवस्थेत त्याला तिकडे थारात येतील. हे बघ, ते काही असेल, पण माझं मन मला सांगतंय तो जिथे असेल ना तिथे सुखरूप असेल. होय, देवा जिकडे असेल त्याला सुखरूप ठेव. आणि आता घारू अण्णा पण जाणार आहेत राधाला आणायला. ती पण त्यांच्या बरोबर येऊ दे रे बाबा. ते घारू अण्णा कुठे आहेत? अरे असं काय करतोस? मी मगाशीच त्यांना चहा नाही का दिला? चहा घेत दादांच्या रूम मध्ये. आता दादांच्या काहीतरी सूचना असतीलच, त्या संपल्या की जातील ते. ते आले की ताबडतोब पाठवा तिथं राधाला आणायला. यश, अरे पटकन जाऊन केदारला घेऊन जा. केदारला कशाला? अरे मध्येला अस्वस्थ होत आहे. तू इथे बोलत राहू नको. जा. बघूयात काय झालंय दादांना. व्यंकटेशा, व्यंकटेशा, आजी, कसं वाटतंय? थोडासा अशक्तपणा आहे म्हणून चक्कर आली होती. तुम्ही सकाळपासून काय खाल्लंय का? म्हणून चक्कर आली तुम्हाला. असं करून कसं चालेल आजी? तुम्ही अशा रिकाम्या पोटी कशा काय बाहेर पडलात? मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हा, बरं वाटते मला. येते मी.
नाही नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. थोडासा चहा घ्या, विश्रांती घ्या, मग नंतर आमचे वॉर्ड बॉय तुम्हाला जिथे हवं तिथे सोडतील. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला कुठे जायचंय ते सांगा. भागीरथी भागीरथी कुलकर्णी. पण त्या नावाला काय अर्थच राहिला नाही. ज्यांनी नाव दिलं होतं ते तर गेले. एक गैरसमज आणि आयुष्यभराची ताटातूट, असं जगणं कठीण असतं. आजी, आजी प्लीज शांत व्हा. तुम्ही खूप सोसलंय हे तुमच्या डोळ्यात दिसतंय. पण आता कसलाही विचार करू नका. आराम करा. सोसणं तर तुझ्या पण डोळ्यात दिसते. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी, सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी. बाळा, प्रत्येकीला काही ना काही सोचायचंच असतं. शब्द बोले तेरी भारी, उरे तरी ओठांवरी. बाळा, कृष्ण तुझ्याकडे एक गोड बातमी आहे ना ग. कृष्ण कळते तुझ्याकडे पाहून. जन्मभरी काळजी घे त्याची. तू डॉक्टर आहेस, तुला सगळं माहितीये. स्वतःची काळजी घे आणि आनंदी राहा. हे घे लिंबू सरबत. जरा अँगोर कमी होईल त्यांना. नशीब त्या रेवती मॅडमच्या गाडी खाली आलास, नाहीतर दुसऱ्या कोणाच्या गाडी खाली गेला असतास ना तर काय झालं असतं कोणाच ठाऊक. आणि हे काय रे नवीन चालू केलंस दारू पिण्याचं? हे बास यार तुझं लेक्चर. हेच हेच नडते तुझं, कळालं ना. कोणाचंही ऐकायचं नाही म्हणून आम्ही तुझ्यापासून दूर झालोय. हे घे, आता मी निघतो. कुठे निघालायस? ऑफिसला चाललोय. बरं, माझी कुठे राहायची सोय होईपर्यंत इथे राहिलो तर चालणार आहे का? म्हणजे राहायची सोय होईल म्हणजे मला नाही कळालं. घर सोडलंय मी. सौर्या तू घर का? मी इथे राहू का नको एवढं सांग. अरे राहा ना, हे घर तुझंच आहे. पण काय झालंय? ठीक आहे, मला उशीर होतोय, रात्री भेटू. अरे कुठे चालायस अशा अवतारात जाणार आहेस ऑफिसला? जा जरा तयार हो, माझ्या कोठे आणतो मी तुला. जा आवर. हॅलो रंजूताई, मी आवली बोलतोय. झालं पॅकिंग? हो. मानस, हॉस्पिटलची काळजी घे. आपण सगळे बेस्ट डॉक्टर्स अपॉइंट केलेत, पण जबाबदारी तुला घ्यायला लागणार आहे. मी जातीये, पण माझा जीव हॉस्पिटलमध्ये अडकलाय. तुझ्या मनाची तयारी झाली आहे ना नक्की? राधा, द्विधा मनस्थितीमध्ये जाऊ नकोस, तुलाच त्रास होईल. नीट विचार कर. परिस्थितीपासून पळून जात तर नाहीयेस ना? नाही, मी नक्की जाणार. नाही जायचं तू कुठे. मी नाही सोडणार तुला, मुळीच नाही सोडणार. काय जाऊ देणार तुला. शहाणी मुलगी आहेस ना तू. नाही, गुड गर्ल आहेस तू.
गुड गर्ल्स अशा रडत नाहीत हा अजिबात नाही रडत अजिबात मला सोडून कुठे जाऊ नकोस. ए बाळा रडायचं नाही अजिबात नाही रडायचं रडू नको जुई अरे कोण रडतंय बरं हे? छे 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 शक्यच नाही. आमची गोड गोड हसणारी जुई रडते कशी? नो 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 आता ती हसणार आहे. आता जुई खुदू खुदू हसणार आहे. इकडे बघ जुई 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 बघ कोण आलंय बघ 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 कोण आलंय बघ. Jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming along, driving all the way. Yeah, jingle bang, jingle all the way. Santa Claus is coming along, driving all the way. Please, please, jingle bang. Hey, sweet, hey, jingle bang, jingle all the way. Santa Claus is coming along, driving all the way. Yeah, jingle bell, jingle bell. काय दिलंय सांता क्लॉजनी? काय दिलंय जुईला? जा 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 उघडून बघ जा जा.